विद्यार्थी मित्रांनो, आपण जर समाजशास्त्र या विषयामध्ये सेट नेट या परीक्षेची तयारी करत असाल किंवा समाजशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पदवीसाठी आपण प्रवेश घेतलेले असतील तर आपल्याला निश्चितपणे हे MCQ प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीने MCQ प्रश्नांचा सराव हा माझ्या चॅनलवर करून घेत आहोत. आपण जर माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि समाजशास्त्र या विषयाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या माझ्या चॅनलवरून पहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. समाजशास्त्र या विषयाची सेट परीक्षा जर आपण देत असाल तर नवीन अभ्यासक्रमानुसार पहिला आणि दुसरा असे 2 पेपर आहेत. आज आपण जे पेपर घेतलेला आहे तो जानेवारी 18चा आहे. तो जुन्या अभ्यासक्रमानुसार 3 पेपर होते, परंतु MCQ प्रश्नांचं स्वरूप हे सारखंच आहे. आपण आज समाजशास्त्र या विषयाच्या संदर्भातला पेपर जानेवारी 2018मध्ये आलेला पेपर सोडून घेणार आहोत. त्या MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत. आज आपण तुम्हाला ह्या स्वरूपाचे MCQ प्रश्न हे पेपर क्रमांक 2मध्ये येतील. समाजशास्त्रामध्ये आपण सेट या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीत आहे की MCQ प्रश्न हे याच स्वरूपाचे असतात पेपरमध्ये, आणि आपला सराव व्हावा म्हणून हा जानेवारी 2018चा पेपर आहे तो आपण सोडून घेत आहोत. पेपरमध्ये जेव्हा तुम्ही पेपरचा विचार करता तेव्हा दोन्ही भाषेतून प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. इंग्रजी आणि मराठी माध्यमातून हे पेपर प्रश्न दिलेले असतात. तर आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न हा इथं जोड्या जुळवा असा दिलेला आहे. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. इकडे समाजशास्त्राचे विचारवंत दिलेले आहेत आणि त्यांची ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर हे आपल्याला जोड्या ह्या जुळवायच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. तर त्याचं योग्य उत्तर आहे ए. तर पाहूया मग एच्या दृष्टीने कशा ह्या जोड्या जुळतात. तर फुको आणि मिसेल यांचं 2 नंबरचं उत्तर आहे, हे आहे डिसिप्लिन अँड पनिश, हे उत्तर आहे पहिल्याचं. त्यानंतर दुसरं गिडिन्स आणि अँथोनींचं आहे एक दी कॉर्निक्युलेशन ऑफ मॉडर्निटी, हे एक उत्तर आहे 2चं. तर अलेक्झांडर आणि जेरिफ यांच्या संदर्भातलं हे उत्तर आपल्याला पाहता येईल, 4 आहे. थेरॉटिकल लॉजिक इन सोशोलॉजी हा ग्रंथ त्यांचा आहे, 4 याचं हे उत्तर आहे. हॅबरमॉस आणि जुगर्न या संदर्भामध्ये आपण पाहूया, याचं 3 आहे. नॉलेज अँड ह्युमन इंटरेस्ट. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सांगता येतात. अशा जोड्या ह्या आपल्याला जुळवता येतात. तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, घुर्वेंनी आदिवासीच्या प्रश्नांवरचा कोणता जास्त योग्य उपाय विचारात घेतलेला आहे. जे घुर्वे किंवा गोविंद घुर्वे म्हणतो, यांनी आदिवासींच्या प्रश्नावर कोणता जास्त आणि योग्य उपाय सुचवलेला आहे. तर आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येईल, सामेलीकरण हे त्यांनी योग्य उपाय सुचवलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, इथेही आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर योग्य जोड्या जुळवताना आपल्याला सांगता येईल. तर आपल्याला सांगता येतं की तिसऱ्याचं हे उत्तर आहे. तर पाहूया या हिशोबाने जोड्या कशा जुळतात. तर एम.एन. श्रीनिवास यांचं आहे रिलिजन अँड सोसायटी अमंग द कुर्ग ऑफ इंडियन
साऊथ इंडिया हे पुस्तक त्यांचं आहे. M.N. श्रीनिवास यांचं. 4 नंबर आपल्याला सांगता येईल. G.S. घुर्वे, महादेव कोळीच. G.S. घुर्वेचं 3 नंबरचं आहे महादेव कोळीच च्या संदर्भातला अभ्यास आहे G.S. घुर्वेंचा. A.R. देसाई यांचं आहे पिझंट स्ट्रगल इन इंडिया हे त्यांचं पुस्तक आहे 2 नंबर. B.R. आंबेडकर ॲनालिसिस ऑफ कास्ट हे त्यांचा ग्रंथ आहे 1 नंबर. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या आपल्याला जुळवता येतात. त्यानंतर त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे M.N. श्रीनिवास यांच्या मते प्रभावी जातीच्या महत्त्वाच्या निकषामध्ये रिकामी जागांचा समावेश होतो. तर याचं उत्तर आहे जमिनीची मालकी. हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे भारतातील समाजशास्त्राचे व्यावसायीकरण करण्यात खालीलपैकी कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? भारताचे व्यावसायीकरण करण्यात खालीलपैकी कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल G.S. घुर्वे यांनी ही भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर पुढला 6वा प्रश्न आहे पर्यावरणात मानवी व्यवहारामुळे होणाऱ्या नकारात्मक बदलास रिकामी जागा असे म्हणतात. मानवी बदलामुळे होणाऱ्या बदलास रिकामी जागा असे म्हणतात प्रदूषण. डी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर विकसित देशामधील 20% लोकसंख्या जगातील 80% वस्तू उपभोग घेते हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. हे जागतिक तफावत याला आपण म्हणतो, याचं हे उदाहरण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे झोपडपट्टीविषयक आकडेवारीत सर्वात पुढे असणारी 5 राज्ये. झोपडपट्टीविषयक आकडेवारीत सर्वात पुढे असणारी 5 राज्य कोणती? तर आपल्याला सांगता येईल आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपल्याला सांगता येतो भारतातील अंधत्वाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण. भारतातील अंधत्वाचे सर्वात महत्त्वाचे कारण मोतीबिंदू हे आहे. त्यानंतर भारतातील विविध वांशिक समूह, जाती समूह, धार्मिक समूह शांततेने राहतात याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल याला आपण बहुतत्ववाद असं म्हणतो. हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे भारत हे रिकामी जागा याचे उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे. सांस्कृतिक बहुतत्ववाद, धार्मिक बहुतत्ववाद, एका समूहाचे सांस्कृतिक भाषिक बहुतत्ववाद, तर एका समूहाचा सांस्कृतिक प्राबल्य हे याचं उत्तर आहे नाही असं विचारल्यामुळे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 12वा आपल्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत भारत हे एक रिकामी जागा आहे असे विषेद केलेला आहे. तर आपल्या राज्यघटनेमध्ये सार्वभौम समाजवादी निधर्मी लोकशाही गणराज्य आहे अशा पद्धतीचा उल्लेख हा केलेला आपल्याला दिसून येतो. पुढला प्रश्न आहे भारतीय राजकीय सामाजिक आयुष्यातील समस्या. भारतीय राजकीय सामाजिक आयुष्यातील समस्या निर्धर्मवाद आहे परंतु पुरेशी निर्धर्मीकरण झालेले नाही. हे आपल्याला उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे खेडा सत्याग्रह केव्हा सुरू झाला? खेडा सत्याग्रह केव्हा सुरू झाला? मार्च 1918 सुरू झाला. मिलरने जजमानी व्यवस्थेचा अभ्यास कधी केला? मिलरने जजमानी व्यवस्थेचा अभ्यास कधी केला? 1952 साली केला. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी अचूक
जोडी अचूकपणे जोडलेली नाही असं विचारलेलं आहे. गिडिन्स आणि संरचनीकरण बरोबर आहे. डेरिडा विरचना बरोबर आहे. हबरमास 9 मार्क्सवाद बरोबर आहे. आणि अलेक्झांडर संरचनावाद हे चुकीचं आहे, म्हणून हे उत्तर योग्य आहे डी. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, निओ कोलोनिझम इन वेस्ट आफ्रिकाचे लेखक कोण? या ग्रंथाचे लेखक कोण? या ग्रंथाचे लेखक समीर अमीन हे आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता एक घटक लोकसंख्या वृद्धीसाठी परिणामकारक नाही असं सांगितलं. वांशिकता हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, रोजगार आणि उत्पादकतेच्या निर्मितीसाठी औद्योगिकरणाबरोबरच कृषी विकासाची देखील आवश्यकता आहे असे कोणाचे मत आहे? तर असे गुन्नार मिर्डाल यांचे मत आहे. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1977 या वर्षी करण्यात आले. खालीलपैकी कोणता परात्मतेचा प्रकार नाही असं विचारलेलं आहे. परात्मतेचा प्रकार नाही, तर व्यवस्थापकापासून हा बरोबर आहे उत्तर. जोड्या परत लावा असं सांगितलेलं आहे. विचारवंत दिलेले आहेत आणि खाली पुस्तकं दिलेली आहेत. तर आपण पाहू याचं उत्तर. हे उत्तर बरोबर आहे. तर पाहूया कसं होतं त्याचं. पी गिसबर्ड यांचं आहे 3 फंडामेंटल इंडस्ट्रियल सोसायटी. पी गिसबर्ड 3. त्यानंतर आहे पार्कर, ब्राऊन, चाइल्ड आणि स्मिथ यांचं द सोशॉलॉजी ऑफ इंडस्ट्री याचं हे 2 आहे. त्यांचं फार्म आणि मिलर यांचं 4 आहे. इंडस्ट्री, लेबर अँड कम्युनिटी आणि गॅलब्रेंथ जेके यांचं 1 द न्यू इंडस्ट्रियल स्टेट. तर हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, उजेडाचा प्रयोग रिकामी जागा येथे कार्यान्वित केला गेला. उजेडाचा प्रयोग रिकामी जागा येथे कार्यान्वित करण्यात आला. तर याचं उत्तर आहे शिकागो येथे तो कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर कोणत्या शीर्षका अंतर्गत संरचनात्मक प्रकारेवादी सिद्धांताला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला गेला? नवप्रकारेवाद हे उत्तर बरोबर आहे. 73वी घटना दुरुस्ती रिकामी जागामध्ये लागू केली. 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये लागू केली. तेलंगणा आंदोलन हे यांच्या रिकामी जागांच्या विरोधात सुरू झाले. तेलंगणा हे आंदोलन हैदराबाद निजामाच्या विरोधात सुरू झाले. त्यानंतर आपल्याला सांगता येईल उत्तर. पुढला प्रश्न घेता येईल, सेनगुप्ता आयोग हा रिकामी जागाची पाहणी करण्यासाठी नेमला गेला. सेनगुप्ता आयोग हा असंघटित क्षेत्रातील उद्योगांची पाहणी करण्यासाठी नेमला गेला. भारतात 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर याचं प्रमाण 1000 मागे 940 स्त्रिया असं आहे. त्यानंतर आहे जीवन जगत हे असे सूक्ष्म जग आहे जेथे लोक आंतरक्रिया करतात व संवाद साधतात असे मत कोणी मांडले? तर
याचं आपल्याला सांगता येईल हॉबरमास यांनी हे मांडलेले आहे. त्यानंतर शाश्वत विकासाबाबत कोणते विधान बरोबर नाही? शाश्वत विकासाबाबत कोणते विधान बरोबर नाही? तर विकासामध्ये दरडोई उत्पन्नातील उच्च वाढ झाली पाहिजे हे विधान बरोबर नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर नो मार्क्सवाद ही प्रामुख्याने मार्क्सवादी सिद्धांताची कोणत्या घटकावरील प्रतिक्रिया आहे? तर याचं उत्तर आहे आर्थिक निर्धारणवाद यावरील ही प्रतिक्रिया आहे. कर्तेपण आणि संरचना एकमेकापासून विभक्त करता येत नाहीत असे मत कोणी मांडले? असे मत गिडिन्स यांनी मांडले. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती? भारतातील सर्वात मोठी जमात कोणती? गोंड. त्यानंतर अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगांचे परीक्षण करण्यासाठी रिकामी जागा नेमला. त्यासाठी सेनगुप्ता आयोग नेमण्यात आला. या ठिकाणी परत आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. योग्य जोड्या, योग्य पर्याय निवडायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे डी. 2, 4, 1, 3. उदारमतवादी स्त्रीवाद लिंग समानता मानतो. जहाल मतवादी स्त्रीवाद पुरुष व हिंसा, पुरुषत्व आणि तत्व आणि हिंसा या संदर्भातलं विश्लेषण. मार्क्सवादी स्त्रीवाद हा वर्ग आणि लिंगभाव दोन्हीची मांडणी करतो. आधुनिकोत्तरवादी स्त्रीवाद तो विरचना आणि रूपक याची मांडणी करतो. तर यामुळे हे डी उत्तर बरोबर आहे. विकास दृष्टिकोनानुसार स्त्रिया म्हणजे रिकामी जागा होत. याचं उत्तर आपल्याला सांगता येतं विकासातील भागीदार होत. त्यानंतर जोड्या जुळवा. त्याखाली दिलेल्या संख्येनुसार योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. गिडन्स, डेरिडो, अल्थुरस, फुको. हे उत्तर बरोबर आहे. पाहूया काय ते. गिडन्स, डेरिडो 3. गिडन्सचं आहे 3. रायटिंग अँड डिफरन्सेस. त्यानंतर गिडन्सचं 1 आहे द कॉन्स्टिट्यूटिव्ह ऑफ सोसायटी. त्यानंतर डेरिडोचा आहे 3 रायटिंग अँड डिफरन्सेस. अल्थुरसचा आहे 2 फॉर मार्क्स. आणि फुकोचा आहे 4 मॅडनेस आणि सिव्हिलायझेशन. मॅडनेस आणि सिव्हिलायझेशन. भारतीय राज्यघटनेतील कोणती अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा सोडून इतर राज्यातील अनुसूचित क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीचे प्रशासन व नियंत्रण या विषयाशी संबंधित आहे? तर हे आहे 5वी अनुसूची. हे उत्तर बरोबर आहे.
दारिद्र्य रेषा ही निर्देश करते दारिद्र्य रेषा ही निर्देश करते की उष्मांक आणि पौष्टिकतेचे किमान मानांकांचे सेवन. त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भारतात या वर्षात सुरू झाला आहे. 1980 मध्ये हा सुरू झालेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे? पंजाब. वेबरच्या मते नोकरशाही म्हणजे रिकामी जागा होय. औद्योगिक समाजाच्या प्रशासकीय गरजांचा प्रतिसाद, हे उत्तर आहे. त्यानंतर पाहूया जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. योग्य जोड्या जुळवा. 43चं हे उत्तर आहे. त्यानंतर पाहूया खालील कोणते उदाहरण लिंगभावावर आधारित आंतरपिढीच्या संघर्षाचे उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे? वरिष्ठ अधिकाऱ्याने तरुण सहकार्यावर दबाव आणणे हे नाही, हे उत्तर बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचारात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? कौटुंबिक हिंसाचारात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर आपल्याला याचं उत्तर सांगता येईल कौटुंबिक हिंसाचारामध्ये शारीरिक अत्याचार, मानसिक छळ, लैंगिक छळ ह्या तिन्ही घटकांचा समावेश होतो, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हबरमास रिकामी जागा यावर भर देतात. हबरमास रिकामी जागा यावर भर देतात. तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञान आणि मानवी हितसंबंध यावरती भर देतात. त्यानंतर पुढला प्रश्न, विकास प्रकल्पामुळे लोकसंख्येला बलपूर्वक हलवणे म्हणजे विस्थापना. खालील पैकी कशाचे विस्थापन सूचित होत नाही असं म्हटलेलं आहे? त्यामुळं बी नव्याने टाउनशिप स्थलांतर. त्यानंतर कोणत्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेची सरासरी 8.7% वृद्धी दरामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरलेली आहे? 48चं 11वी योजना. त्यानंतर भारतात 2011 साली असणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची टक्केवारीची जोडी निवडा. 49, 60.2 आणि 8.2 डी हे बरोबर आहे. त्यानंतर कोणत्या सिद्धांताकडे गिडन्सच्या समाजशास्त्रीय लेखनाचा सारांश म्हणून बघता येईल? तर याचं संरचनीकरण सिद्धांताकडे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार झोपडपट्टी प्रभागाच्या सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात येते? महाराष्ट्र हे उत्तर. WID दृष्टिकोन कशावर भर देतो? WID दृष्टिकोन कशावर भर देतो? लिंगभाव मुख्य प्रवाहात आणणे. तेलंगणा आंदोलन 1946 मध्ये रिकामी जागा येथे सुरू झाले. तेलंगणा आंदोलन हे हैदराबाद राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात सुरू झाले. आधुनिकोत्तरवाद कोणत्या प्रकारची समाजाशी संबंधित आहे? औद्योगिकोत्तर समाजाशी संबंधित आहे, हे उत्तर बरोबर. विकसित राष्ट्रातील प्रादेशिक असमानतेचा संबंध संचयी कार्यकारणभाव आवर्तनाशी कोणी लावला?
तर गुन्नार मिर्डाल यांनी लावला. त्यानंतर फुको यांच्या इतिहासातील प्रामुख्याने 3 क्षेत्रामध्ये संशोधन रुची होती. ती कोणती क्षेत्रे आहेत? तर ती दंडशास्त्र हे क्षेत्र आहे. त्यानंतर खाली दिलेले योग्य जोडी निवडा. विपथगमन हे सापेक्षी आहे कारण विपथगमन सापेक्षी आहे कारण रिकामी जागा. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की विपथगमन वर्तन आणि अनुरूपता याची निश्चित व्याख्या करता येत नाही. त्यानंतर आजच्या उदारमतवादी जागतिकीकरणाच्या अवस्थेत स्त्रियांना नोकरी शोधावी लागते त्याला काय म्हणतात? दारिद्र्याचे स्त्रीकरण. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते विधान नवप्रकारेवादाविषयी बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान नवप्रकारेवादाविषयी बरोबर आहे? विपथगमन आणि सामाजिक नियंत्रण सामाजिक व्यवस्थेतील वास्तव आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर ॲन ॲन्सेस ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हे पुस्तक कोणी लिहिले? हे पुस्तक माल्थसने लिहिले. त्यानंतर आहे भारतीय सभ्यता कशाने विभागली आहे? भारतीय सभ्यता लघु परंपरा आणि बृहत परंपरा यांनी विभागलेली आहे. त्यानंतर आहे ग्लोकलायझेशन ही संज्ञा सूचित करते. ग्लोकलायझेशन ही संज्ञा सूचित करते. बी स्थानिक बाजारपेठेसाठी वैश्विक उत्पादनात प्रमुख फेरबदल. लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अभ्यासासाठी रूपकात्मक अन्वेषणात्मक प्रयोग कोणी केला? गॉफमन यांनी केला, इर्विंग गॉफमन. त्यानंतर खेड्याचा उदय हा रिकामी जागाच्या उदयाशी जोडलेला आहे. खेड्याचा उदय. कृषी अर्थव्यवस्था. जजमानी व्यवस्था रिकामी जागा आहे. जजमानी व्यवस्था रिकामी जागा आहे. एक आर्थिक व्यवस्था. जजमानी व्यवस्थेची वैशिष्ट्ये. वस्तू विनिमयावर आधारित व्यवस्था. रूढींना रिकामी जागा सुद्धा म्हणतात. लोकाचार असे म्हणतात. आदिवासी समुदायातील युवागृहांचा मुख्य उद्देश कोणता आहे? एकत्रित राहण्याची भावना. प्रघटनाशास्त्राचे तत्वज्ञान खालीलपैकी कशावर केंद्रित होते? व्यक्तीची आंतरव्यक्तिनिष्ठ जाणीव. परिस्थितीशास्त्रीय स्त्रीवाद खालीलपैकी कोणत्या अंतर्दृष्टीचा मिलाप आहे? सांस्कृतिक स्त्रीवाद व शाश्वत विकास. जागतिकीकरण प्रक्रियेने खालीलपैकी कोणाला प्रोत्साहित केले आहे? जागतिकीकरण प्रक्रियेने खालीलपैकी कोणाला प्रोत्साहित केले आहे? माणसांचे स्थलांतर. गिनी निर्देशांक. गिनी गुणोत्तर रिकामी जागाशी संबंधित आहे. विषमता आणि दारिद्र्य. खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा स्त्रियांवर होणारा परिणाम नाही? मूलभूत लिंगभाव विषमता बदललेली नाही.
लोकपद्धतीशास्त्रामध्ये सूचीबद्धता ही संकल्पना कोणी वापरली? गारफिंकर यांनी वापरली. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खालीलपैकी कोणत्या बाबीवर भर दिला? सर्व स्तरावर शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे यावर भर दिला. तर अशा पद्धतीने ह्या MCQ प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.